लक्ष द्या. तर काल आपण मॅग्नेटिझम बद्दल माहिती बघितली होती. काय सांगितलं होतं? मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व, बरोबर आहे. म्हणजे जो मटेरियल आयर्न फिलिंग्सला म्हणजे लोखंडाच्या तुकड्याला किंवा आयर्न पीसेसला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो, किंवा जो मटेरियल दुसऱ्या मटेरियलला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो, रिपील करतो, त्या प्रॉपर्टीला तुम्ही काय म्हणताय? मॅग्नेटिक प्रॉपर्टी असं म्हणताय, बरोबर आहे का नाही? मॅग्नेटचे दोन प्रकार पडतात, एक नॅचरल मॅग्नेट, दुसरा आर्टिफिशियल मॅग्नेट. नॅचरल मॅग्नेट म्हणजे निसर्गामध्ये आढळणारा अशुद्ध स्वरूपामध्ये असतो, आयर्न ओर्स म्हणतो आपण. नॅचरल मॅग्नेट म्हणजे काय? निसर्गामध्ये आढळणारा अशुद्ध स्वरूपामध्ये आढळणारे आयर्न ओर्स आहे, बरोबर आहे. त्याला तुम्ही मॅग्नेटाइट असं म्हणताय. आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला काय? Fe3O4 हा त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे, बरोबर. आणि हे मॅग्नेटाइट काय करतात? आयर्न पीसेसला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतात, बरोबर आहे. ह्या टाईपच्या मॅग्नेटला काय म्हणता तुम्ही? नॅचरल मॅग्नेट असं म्हणता. का? तर हे मातीमध्ये अशुद्ध स्वरूपामध्ये आढळणारे आयर्न ओर्स आहे, बरोबर आहे. त्याला तुम्ही मॅग्नेटाइट म्हणता, ठीक आहे. म्हणजे मॅग्नेटाइट हे काय आहेत? नॅचरल मॅग्नेट आहे. त्यानंतर दुसरा टाईप बघितला, काही मेटल्स आहेत, कोबाल्ट, निकेल, त्यानंतर स्टील वगैरे, आयर्न, हे जे काय मेटल्स आहेत, हे मेटल काय करतात? त्या मेटलला एक्सटर्नल मेथडच्या सहाय्याने आपण मॅग्नेटाइज करू शकतो. हे जे काय मेटल आहेत, ह्या मेटलला आपण एक्सटर्नल मेथडच्या सहाय्याने मॅग्नेटाइज करू शकतो. आणि एकदा हे मॅग्नेटाइज झाले की मग ते काय करतात? आयर्न फिलिंग्सला किंवा दुसऱ्या मॅग्नेटला आपल्याकडे अट्रॅक्ट करतात, रिपील करतात, बरोबर आहे. ह्या टाईपचा जो मॅग्नेट आहे त्याला म्हणायचं आर्टिफिशियल मॅग्नेट. का? तर हे जे काय मेटल होते, कोबाल्ट, निकेल, आयर्न, स्टील वगैरे, ह्या मेटलला आपण एक्सटर्नल मेथडच्या सहाय्याने मॅग्नेटाइज करतोय, म्हणून हे कसले मॅग्नेट आहेत? आर्टिफिशियल मॅग्नेट आहे. हे कसले मॅग्नेट आहेत? आर्टिफिशियल मॅग्नेट आहे, ठीक आहे. आणि हे जे काय आर्टिफिशियल मॅग्नेट आहेत, हे आर्टिफिशियल मॅग्नेट वेगवेगळ्या शेप मध्ये अवेलेबल आहे. म्हणजे सर्क्युलर शेप, सिलेंड्रिकल शेप, हॉर्सशू शेप आहे, त्यानंतर बार मॅग्नेट आहे, मॅग्नेटिक निडल आहे. अशा वेगवेगळ्या शेपमध्ये हे आर्टिफिशियल मॅग्नेट अवेलेबल आहे. आणि ह्या आर्टिफिशियल मॅग्नेटची जी काय स्ट्रेंथ आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, ही मॅग्नेटिक प्रॉपर्टी नॅचरल मॅग्नेटपेक्षा जास्त आहे, ठीक आहे. या आर्टिफिशियल मॅग्नेटची मॅग्नेटिझम प्रॉपर्टी आपल्याला कित्येक पटीने वाढवता येते, ठीक आहे. हा पार्ट आपण इंट्रोडक्शन मध्ये काल बघितला होता. त्यानंतर बघितलं होतं आपण टाईप ऑफ मॅग्नेट. टाईप ऑफ मॅग्नेट मध्ये आपण काय काय बघितलं? मॅग्नेटचे वेगवेगळे टाईप पडतात. कुठला? पहिला नॅचरल मॅग्नेट. नॅचरल मॅग्नेट म्हणजे आता आपण सांगितलं की अशुद्ध स्वरूपामध्ये आढळणारे आयर्न फिलिंग म्हणजेच मॅग्नेटाइट, त्यालाच काय म्हणता तुम्ही? नॅचरल मॅग्नेट असं म्हणता, की ज्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी अतिशय कमी. दुसरा टाईप बघितला होता आपण आर्टिफिशियल मॅग्नेटचा. आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणजे हे जे काय मेटल्स आहेत, कोबाल्ट, निकेल, आयर्न, स्टील वगैरे, त्या मेटलला एक्सटर्नल मेथडच्या सहाय्याने तुम्ही मॅग्नेटाइज करू शकता, त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ वाढवू शकता, बरोबर आहे. त्या टाईपच्या मॅग्नेटला काय म्हणताय? आर्टिफिशियल मॅग्नेट. त्यानंतर टेम्पररी मॅग्नेट. आपल्याला माहित आहे, लोखंडी खिळा वगैरे घेतला आणि हा लोखंडी खिळा मॅग्नेटवरती घासला तर त्याच्याकडे तात्पुरतं चुंबकत्व येतं, त्याच्याकडे टेम्पररी तो मॅग्नेटाइज होतो. आणि असा लोखंडाचा खिळा दुसऱ्या टाचण्यांना किंवा लोखंडाच्या तुकड्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो. मात्र ह्याला जे काय मॅग्नेटिझम प्राप्त झालंय, हे मॅग्नेटिझम कसं आहे? अतिशय कमी वेळा करता असतंय. आफ्टर सम टाइम इट लुजेस इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी. त्या टाईपच्या मॅग्नेटला काय म्हणतात? टेम्पररी मॅग्नेट म्हणतात. त्यानंतर दुसरा टाईप होता परमनंट मॅग्नेटचा. काय सांगितलं? परमनंट मॅग्नेट म्हणजे की स्टील सारखे मटेरियल आहे, ह्याला जर आपण एक्सटर्नल मेथडच्या सहाय्याने मॅग्नेटाइज केलं तर ह्या मटेरियल मधलं मॅग्नेटिझम प्रॉपर्टी बराच वेळा करता टिकून राहते. जरी तुम्ही मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं, तरी देखील स्टील कडली मॅग्नेटिक प्रॉपर्टी बऱ्याच काळाकरता टिकून राहते. त्या टाईपच्या मॅग्नेटला काय म्हणता येईल? आपल्याला परमनंट मॅग्नेट असं म्हणता येईल, बरोबर. त्यानंतर आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेट.
इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, एखाद्या कंडक्टर मधून जर करंट पास केला तर त्या कंडक्टरला त्या करंटच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतो. बरोबर आहे. जोपर्यंत करंट त्या कंडक्टर मधून पास होतोय तोपर्यंतच तो काय करतो, मॅग्नेटिक इफेक्ट दाखवतो. करंट झिरो केला, मॅग्नेटिक इफेक्ट निघून जातो. त्या टाईपच्या मॅग्नेटला काय म्हणता येईल आपल्याला, इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणता येईल. तर हे मॅग्नेटचे असे वेगवेगळे टाईप आपण काल बघितलेले होते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघितला होता की जर दोन मॅग्नेट घेतले तर आपल्याला माहित आहे मॅग्नेटला काय असतं, पोल्स असतात. मॅग्नेटला काय असतं, पोल्स असतात. मॅग्नेटला ध्रुव असतात. कुठले ध्रुव असतात, नॉर्थ पोल, साऊथ पोल. नॉर्थ पोल एन न दाखवला जातो, साऊथ पोल एस न दाखवला जातो. नॉर्थ पोल म्हणजे काय, उत्तर ध्रुव, आणि साऊथ पोल म्हणजे काय, दक्षिण ध्रुव. बरोबर आहे का नाही. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण चार्जेस बघितले होते. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण चार्जेस बघितले होते, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज बघितला होता. बरोबर आहे का नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण चार्जेस बघितले होते, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. इथं चार्जेसच्या ऐवजी काय आहेत, पोल्स आहेत, म्हणजे नॉर्थ पोल, साऊथ पोल. ठीक आहे. आता पोल मध्ये काय होतंय, मॅग्नेटचे दोन नॉर्थ पोल जर आपण विचारात घेतले किंवा मॅग्नेटचे जर आपण दोन साऊथ पोल विचारात घेतले तर नॉर्थ नॉर्थ, साऊथ साऊथ पोल मध्ये कुठला फोर्स असेल, रिपल्शन असेल. रिपल्शन असेल म्हणजे नॉर्थ नॉर्थ, साऊथ साऊथ पोल मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असतो. किंवा जर एक नॉर्थ एक साऊथ घेतला किंवा एक साऊथ एक नॉर्थ पोल घेतला तर ह्याच्यामध्ये काय असतोय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. बरोबर आहे. हे आपण काल बघितलं होतं. त्यानंतर आपण मटेरियलचं क्लासिफिकेशन केलं. वेगवेगळे मटेरियल आपण विचारात घेतले होते. मग त्यामध्ये पेन्सिल होता, रबर बॉल होता, त्यानंतर आयर्न नेल होता, नाईफ होता, चाकू एक घेतला होता. बरोबर आहे का. पिन्स घेतल्या होत्या, स्टीलची पिन होती. असे वेगवेगळे मटेरियल आपण विचारात घेतले होते. आणि ह्यातली मॅग्नेटिक मटेरियल कुठले आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल कुठले ते आपल्याला काय करायचे, ते ओळखायचे होते. मग काय केलं आपण, त्यासाठी एक मॅग्नेट विचारात घेतला. जे मटेरियल मॅग्नेटला स्टिक होतात, चिकटतात, जे मटेरियल मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात ते कुठले मटेरियल, मॅग्नेटिक मटेरियल. आणि जे मटेरियल मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत, मॅग्नेटला स्टिक होत नाहीत, ते कुठले मटेरियल, नॉन मॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. म्हणजे ह्या दिलेल्या मटेरियल पैकी रबर आणि पेन्सिल, त्या दिलेल्या मटेरियल पैकी रबर आणि पेन्सिल हे कसले मटेरियल आहेत, नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहेत. तर नाईफ, आयर्न पिन्स, आयर्न नेल हे कसले मटेरियल आहेत, मॅग्नेटिक मटेरियल आहेत. का तर सच मटेरियल स्टिक्स टू द मॅग्नेट. ठीक आहे. आता ही जी काय मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, ही मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा यूज कशासाठी केला जातो, मॅग्नेटिक सीडी मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी ह्याचा यूज केला जातो. ठीक आहे. आता मॅग्नेटच्या प्रॉपर्टी बघायच्या. आता तर दोन प्रॉपर्टी तुम्ही सांगितल्या. काय सांगितल्या, लाईक पोल्स एकमेकाला रिपील करतात आणि लाईक पोल एकमेकाला अट्रॅक्ट करतात, ही पहिली प्रॉपर्टी सांगितली. त्यानंतर मॅग्नेट काय करतोय, जे काय मेटल ऑब्जेक्ट आहे लाईक आयर्न, कोबाल्ट, निकेल, स्टील अशा मटेरियलला हा मॅग्नेट काय करतो, आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो, ही प्रॉपर्टी बघितली. त्यानंतर काय सांगितलं होतं, जर मॅग्नेट एखाद्या दोरीच्या सहाय्यानं आपण जर हँग केला, जर एखादा मॅग्नेट दोरीच्या सहाय्यानं जर आपण हँग केला, हँग करणे म्हणजे काय, लटकवणे, एखाद्या दोरीच्या सहाय्यानं जर आपण हँग केला तर काय होत आहे, तो मॅग्नेट साऊथ नॉर्थ ह्या डायरेक्शन मध्ये स्थिर राहतो. तो काय होतोय, साऊथ नॉर्थ ह्या डायरेक्शन मध्ये स्थिर राहतो. म्हणजे जिकडे अर्थचा साऊथ पोल आहे तिकडे काय होईल, मॅग्नेटचा नॉर्थ पोल येईल. का तर साऊथ नॉर्थ अट्रॅक्शन असतंय. आणि जिकडे अर्थचा नॉर्थ पोल आहे तिथं मॅग्नेटचा साऊथ पोल येतो. त्यानंतर आपण बघितलं होतं, हा जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे जास्त असतो, पोलच्या जवळ. हा जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे जास्त असतो, पोलच्या जवळ जास्त असतो. बरोबर आहे का नाही. समजा हा मॅग्नेट घेतला, इकडं हा एन पोल, हा एस पोल, हे जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, रिपल्शन आहे, हे मॅक्सिमम कुठं असतंय, नियर द पोल. आणि मिनिमम कुठं असतंय, मिनिमम कुठं असतंय तर ह्या मिडल भागाला.
बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं आपल्याला म्हणता येईल हा जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे इट इज मॅक्सिमम नियर द पोल किंवा इट इज मॅक्सिमम ऍट इट्स पोल अँड इट इज मिनिमम इन द मिडल. मिडलला हा फोर्स कसा असतोय? मिनिमम असतोय. हा ही प्रॉपर्टी आपण बघितली होती. त्यानंतर महत्वाची सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी काय सांगितली होती? हे जे काय मॅग्नेटिक पोल्स आहेत हे मॅग्नेटिक पोल्स पेअर्स मध्ये अवेलेबल असतात. हे जे काय मॅग्नेटिक पोल्स आहेत हे मॅग्नेटिक पोल्स पेअर मध्ये अवेलेबल असतो. बरोबर आहे का ना? मॅग्नेटिक पोल पेअर मध्ये अवेलेबल असतो. म्हणजे मॅग्नेट नेहमी हा डायपोल मध्ये अस्तित्वात असतो. डाय म्हणजे दोन आणि पोल म्हणजे काय? पोल. बरोबर आहे का नाही? डायपोल, डाय म्हणजे दोन, म्हणजे तो नेहमी दोन पोल मध्ये तो नेहमी काय असतो? अस्तित्वात असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे समजा एखादा मॅग्नेट घेतला एन आणि एस घेतला. समजा एखादा मॅग्नेट घेतला, बरोबर आहे, एन पोल साऊथ पोल घेतला, ठीक आहे, आणि तुम्ही ह्या मॅग्नेटला ब्रेक केला. आपण हे मॅग्नेटचे जे काय पोल आहेत नॉर्थ साऊथ हे पोल आपण कधीच सेपरेट करू शकत नाही. बरोबर आहे? हे काल आपण सांगितलं होतं. समजा मॅग्नेटला तुम्ही काय केलं? मधून ब्रेक केला, दोन त्याचे पीसेस तयार होतील, दोन त्याचे तुकडे तयार होतील आणि ह्या राहिलेल्या तुकड्यामध्ये पण काय होतोय? हा एन आणि एस पोल येतो. बरोबर आहे का नाही? इकडे एक तुकडा केला, याचा एन मिळाला होता, इकडे याचा एस मिळाला होता. आता जिथं एन आहे त्याच्या अपोजिटला हा एस तयार होतो, जिथं एस आहे त्याच्या अपोजिटला एन तयार होतो. म्हणजे मॅग्नेटला तुम्ही किती ब्रेक करा, लहान लहान पीसेस मध्ये त्याला कन्वर्ट करा, तुम्ही त्याचे नॉर्थ साऊथ पोल सेपरेट करू शकत नाही. मॅग्नेटचा कुठलाही लहान तुकडा घेतला की त्याला नॉर्थ साऊथ पोल असतोच. बरोबर आहे का नाही? ही त्याची सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी. म्हणजे काय? मॅग्नेट हा नेहमी पेअर मध्ये अस्तित्वात असतो. नॉर्थ पोल साऊथ पोल त्या पोलची पेअर्स असते तिथं. डायपोल मध्ये तो नेहमी अस्तित्वात असतो. त्याचे हे जे काय पोल्स आहेत हे पोल्स आपल्याला सेपरेट करता येत नाही. बरोबर आहे? दुसरा काय? मॅग्नेट काय करू शकतो? आयर्न पीसला मॅग्नेटाइज करू शकतो. ते आपण बघा उदाहरण दिलं टेम्पररी मॅग्नेट मध्ये. लोखंडाचा खिळा घेतला आणि तो तुम्ही मॅग्नेट वरती थोड्या वेळाकरता घासला तर तो लोखंडाचा खिळा कसा होतो? मॅग्नेटाइज बनतो. त्याच्यामध्ये तात्पुरतं चुंबकत्व येतं आणि मग असा लोखंडाचा खिळा काय करतो? दुसऱ्या लोखंडाच्या टाचण्यांना तुकड्यांना काय करतो? आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो. असा लोखंडाचा खिळा काय करतो? मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतो. ठीक आहे, तर हे आपण काय केलं? मॅग्नेटच्या प्रॉपर्टी आपण लास्ट टाइमला बघितल्या होत्या. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? चुंबकीय क्षेत्र. आता चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय? चुंबकाभोवतीचा एक एरिया. समजा एक चुंबक घेतलं, मॅग्नेट घेतलं, हा त्याचा नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, हा चुंबकाभोवतीचा एक एरिया. बरोबर आहे का नाही? ह्या एरियामध्ये जर दुसरा एखादा चुंबक आला किंवा ह्या एरियामध्ये जर एखादा आयर्न पीस आला, लोखंडाचा तुकडा आला, तर हा मॅग्नेट त्याला स्पेस आहे त्या मॅग्नेटच्या भोवतीचा, त्या स्पेस मध्ये काय प्रेझेंट आहे? मॅग्नेटिक फोर्स प्रेझेंट आहे. त्या स्पेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन प्रेझेंट आहे. बरोबर आहे का नाही? हा जो काय स्पेस आहे, हा जो काय सर आवाज ब्रेक होतोय. मॅग्नेटिक फील्ड असं म्हणायचं आहे. बरोबर आहे? त्याला तुम्ही चुंबकीय क्षेत्र असं म्हणता. काय म्हणता त्याला? चुंबकीय क्षेत्र असं म्हणता. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय सांगितलंय? इट इज द स्पेस और रिजन अराउंड द मॅग्नेट. इट इज द स्पेस और रिजन अराउंड द मॅग्नेट इन विच मॅग्नेटिक फोर्सेस आर प्रेझेंट. बरोबर आहे का नाही? हा जो काय मॅग्नेटच्या भोवतीचा स्पेस आहे, रिजन आहे की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्सेस प्रेझेंट असतात, त्या स्पेसला, रिजनला काय म्हणायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड असं म्हणायचं आहे. त्याला चुंबकीय क्षेत्र असं म्हणायचं आहे. म्हणून आपण मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन काय सांगितली? इट इज द स्पेस और रिजन अराउंड द मॅग्नेट इन विच मॅग्नेटिक फोर्सेस आर प्रेझेंट. त्या स्पेसला, रिजनला काय म्हणता येईल आपल्याला? मॅग्नेटिक फील्ड असं म्हणता येईल. आता हे जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे, हे मॅग्नेटिक फील्ड कशावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स अपॉन द पोल स्ट्रेंथ. त्या मॅग्नेटच्या पोल स्ट्रेंथ वरती हे मॅग्नेटिक फील्ड डिपेंड आहे. बरोबर आहे का नाही? पोल स्ट्रेंथ जास्त असेल, पोल स्ट्रेंथ जास्त असेल तर काय होईल? हा स्पेस पण जास्त असेल म्हणजे फील्ड पण जास्त असेल.
पोल स्ट्रेंथ कमी, मॅग्नेटिक फील्ड पण कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आपल्याला माहित आहे ऍज लाईक इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड आर ऑल्सो ए स्केलार क्वांटिटी. बरोबर आहे का नाही? इलेक्ट्रिक फील्ड प्रमाणे ही मॅग्नेटिक फील्ड पण कसली क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्या आता बघा हे मॅग्नेटच्या भोवतीचा एक स्पेस दाखवलाय आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? हे मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. किंवा इथं आपल्याला दाखवता येईल बघा. हे डायग्राम बघा सर्वांनी. हा मॅग्नेटच्या भोवतीचा जो काय हा स्पेस आहे, हा मॅग्नेटच्या भोवतीचा हा जो काय स्पेस आहे, ह्याला काय म्हणता येईल? मॅग्नेटिक फील्ड असं म्हणता येईल. जर दुसरा एखादा मॅग्नेट इथं आला, दुसरा एखादा आयर्न फिलिंग इथं आला, आयर्न फिलिंग म्हणजे लोखंडाचा तुकडा, फिलिंग FILING, फिलिंग म्हणजे काय? लोखंडाचा तुकडा. जर दुसरा एखादा लोखंडाचा तुकडा, लोखंडाचे खिळे वगैरे इथं आले तर हा मॅग्नेट त्याला काय करतो? अट्रॅक्ट. तर माझा प्रश्न असा आहे की हा जो काय मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट लक्ष द्या. हा जो काय मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठपर्यंत शो करेल? हा मॅग्नेट फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठपर्यंत शो करेल? त्याची मॅग्नेटिक फील्ड बाउंड्री. बरोबर आहे का नाही? जर एखादा लोखंडाचा तुकडा त्याच्या मॅग्नेटिक फील्ड वरती आला, त्याच्या बाउंड्री वरती आला, तर हा मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करेल. जर एखादा लोखंडाचा तुकडा बाउंड्रीच्या पलीकडे असेल, आउटसाइड द मॅग्नेटिक बाउंड्री असेल, तर हा मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करेल का? नाही. नाहीये. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स कुठपर्यंत प्रेझेंट आहे? त्या बाउंड्री पर्यंत, त्या बाउंड्रीच्या आत, त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हेही सांगितलं होतं आपण. जसा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, जसा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे तसा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. बरोबर आहे का नाही? आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय बघा, आपण सांगितलं होतं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय सांगितलं होतं? समजा एखादा मॅग्नेट आहे आणि हा दुसरा मॅग्नेट आहे. इकडं हा N पोल आहे, इकडं हा S पोल आहे, हा N पोल आहे, S पोल आहे. आपल्याला माहित आहे हा पहिला मॅग्नेट, हा दुसरा मॅग्नेट. आता इथं S पोल आहे, इकडे N पोल आहे. म्हणजे काय होणार आहे? हा मॅग्नेट इकडे अट्रॅक्ट होणार आहे. बरोबर आहे का नाही? हा मॅग्नेट काय होणार आहे? अट्रॅक्टिव्ह होणार आहे. हा मॅग्नेट काय होणार आहे? अट्रॅक्टिव्ह होणार आहे. बरोबर आहे का नाही? मग तो ज्या मार्गाने हा दुसरा मॅग्नेट पहिल्या मॅग्नेटकडे मूव्ह होतोय, अलॉंग दॅट पाथ, अलॉंग दॅट लाईन, त्या पहिल्या मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? ती जी काय दोघांमधली लाईन आहे ती कसली लाईन आहे? फोर्सची लाईन आहे. बरोबर आहे का नाही? ही कसली लाईन आहे? फोर्सची लाईन आहे. कारण त्याच लाईनद्वारे ह्या पहिल्या मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. ही जी काय लाईन आहे दोन मॅग्नेट मधली, त्या लाईनलाच काय म्हणायचं आहे? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचं आहे. ठीक आहे. म्हणून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डेफिनेशन काय सांगितली? इट इज द पाथ ऑर लाईन अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह इन द मॅग्नेटिक फील्ड. त्याला काय म्हणता येईल? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणता येईल. काय म्हणता येईल त्याला? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणता येईल. म्हणून डेफिनेशन काय सांगितलंय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची? इट इज द पाथ और इट इज द लाईन अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह इन द मॅग्नेटिक फील्ड. तो जो काय पाथ आहे, तो जो काय लाईन आहे, त्या पाथला, लाईनला काय म्हणता येईल? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? तर हे झालं अट्रॅक्शनच्या बाबतीत. समजून चला हा एक मॅग्नेट आहे, हा एक मॅग्नेट आहे आणि हा दुसरा मॅग्नेट आहे. हा मॅग्नेट आहे, हा दुसरा मॅग्नेट आहे. समजून चला इथं हा S पोल आहे, इकडं हा N पोल आहे.
हा एन पोल आहे, हा एस पोल आहे. आता नॉर्थ नॉर्थ 2 पोल मध्ये काय असणार आहे? रिपल्शन असणार आहे. नॉर्थ नॉर्थ 2 पोल मध्ये रिपल्शन असणार आहे. म्हणजे पहिला मॅग्नेट काय करेल? दुसऱ्या मॅग्नेटला रिपेल करेल. रिपेल करणार आहे म्हणजे काय होणार आहे बघा, जसं पहिला मॅग्नेट तुम्ही दुसऱ्या मॅग्नेटच्या जवळ आणताय, जसा हा पहिला मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटच्या तुम्ही जवळ आणताय, तसं काय होईल? हा दुसरा मॅग्नेट पुढे जातोय. बरोबर आहे का नाही? जसं हा तुम्ही पहिला मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटच्या जवळ आणताय, जसा तुम्ही हा पहिला मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटच्या जवळ आणताय, तर तसा हा दुसरा मॅग्नेट काय होतोय? पुढे पुश केला जातो. हा दुसरा मॅग्नेट काय होतो? पुढे मूव्ह होतो. तो ज्या मार्गाने, ज्या लाईननी, ज्या पाथनी पुढे मूव्ह होतोय, बरोबर आहे, ज्या पाथनी पुढे मूव्ह होतोय त्या पाथला, वेलाच काय म्हणता येईल? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणता येईल. का? तर अलॉंग दॅट पाथ, अलॉंग दॅट लाईन, त्या पहिल्या मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? तो जो काय पाथ आहे, लाईन आहे 2 मॅग्नेट मधला, त्या पाथला, लाईनला काय म्हणता येईल? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणता येईल. म्हणून डेफिनेशन काय सांगितली? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इज डिफाइंड ॲज इट इज द पाथ along which unit north pole will move when placed in the magnetic field. त्याला काय म्हणता येईल? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणता येईल. ठीक आहे. हाही पार्ट आपण काय केलता? लास्ट टाइमला बघितला होता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला. बघा, हे दिसतंय ते काय आहे? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. आपल्याला माहित आहे हे जे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे, हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेहमी कुठून स्टार्ट होतात? नॉर्थ पोल कडून, आणि एंड कुठं होतात? साऊथ पोलला. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय होतं? तिथे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस होत्या, आणि ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेहमी पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट होत होत्या आणि निगेटिव्ह चार्जला एंड होत होत्या. बरोबर आहे का नाही? म्हणून इथं आपण काय केलंय बघा, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ जास्त आहे, पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ जास्त आहे, निगेटिव्ह चार्जची स्ट्रेंथ कमी. त्यामुळे ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेहमी कुठून स्टार्ट होत होत्या? पॉझिटिव्ह चार्ज पासून, आणि एंड कुठं होत होत्या? निगेटिव्ह चार्ज कडे एंड होत होत्या. बरोबर आहे का नाही? तर इथे नॉर्थ पोलची स्ट्रेंथ जास्त समजली जाते, साऊथ पोलची स्ट्रेंथ कमी समजली जाते. बरोबर आहे का नाही? नॉर्थ पोलची स्ट्रेंथ जास्त समजली जाते, साऊथ पोलची स्ट्रेंथ कमी समजली जाते. त्यामुळं ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेहमी कुठून स्टार्ट होतात? नॉर्थ पोल पासून स्टार्ट होतात आणि एंड कुठं होतात? साऊथ पोलला एंड होतात. बरोबर आहे? हे आपण बघितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघितला होता आपण, प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. बघितली पहिली प्रॉपर्टी काय? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ऑलवेज स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल, एंड ॲट साऊथ पोल. त्यामुळे ते ह्याचं काय करतात? कर्व फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? कर्व फॉर्म करतात. हे बघितलं. जर कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही टॅन्जेंट ड्रॉ केली, कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही टॅन्जेंट ड्रॉ केली, तर ही टॅन्जेंट कुणाची डायरेक्शन दाखवेल? इट गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर आपण बघितलं होतं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेहमी काय करतात? क्लोज्ड लूप फॉर्म करतात. त्यानंतर ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत. काय इंटरसेक्ट करत नाहीत? कारण प्रत्येक लाईन काय करते? दुसऱ्या लाईनला रिपेल करते. त्यामुळे ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत. त्यानंतर आपण सांगितलं होतं की एकाच डायरेक्शन मधल्या ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय करतात? नेहमी एकमेकाला रिपेल करतात. हाही पॉइंट बघितला होता. त्यानंतर बघितलं होता की ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय होतात? नॉन मॅग्नेटिक मटेरियल मधनं पास होतात. त्यानंतर पोल जवळ ह्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतंय. मटेरियल मध्ये ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसचा क्राऊड जास्त असतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतंय. ज्यावेळी आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, त्यावेळी ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकाला पॅरलल बनतात आणि त्या एकमेकापासून इक्विडिस्टन्स असतात. त्या एकमेकाला पॅरलल बनतात, त्या एकमेकापासून इक्विडिस्टन्स असतात. ठीक आहे? ह्या प्रॉपर्टी आपण लास्ट टाइमला काय केलं बघितल्या होत्या. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघितला होता आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी. जसा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे तसा मॅग्नेटिक इंटेन्सिटी.
आणि हा मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच न दाखवला जातो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय होता, इज इक्वल टू एफ डिव्हायडेड बाय क्यू. बरोबर आहे. तिथं तुम्ही डेफिनेशन काय सांगितली होती इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची, इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. त्याला काय म्हटलं होतं आपण, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. बरोबर आहे. तसं आता इथं काय करायचं आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटी घ्यायची आहे. मॅग्नेटिक इंटेन्सिटी ही काय केली जाते, एच न दाखवली जाते. म्हणजे एच बरोबर काय, फोर्स डिव्हायडेड बाय एम. फोर्स म्हणजे कुठला आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे. बरोबर आहे. आणि एम म्हणजे काय, पुल स्ट्रेंथ आहे. बरोबर. म्हणजे इथं काय सांगितलं आपण, इथं काय सांगितलंय, मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट नॉर्थ पोल प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. त्याला काय म्हटलं होतं आपण, मॅग्नेटिक इंटेन्सिटी असं म्हटलं होतं. सांगितलं होतं इंटेन्सिटी हा वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे जसं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे तसा मॅग्नेटिक इंटेन्सिटी पण वेक्टर क्वांटिटी आहे. आणि ह्याचं युनिट काय सांगितलं होतं, आता मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं युनिट म्हणजे काय आहे, फोर्सचं युनिट डिव्हायडेड बाय पोलचं युनिट. फोर्सचं युनिट काय, नॉर्थ, सॉरी फोर्सचं युनिट काय, न्यूटन. आणि इथं जो काय नॉर्थ पोल घेतलाय, पोलचं युनिट काय असतं, वेबर. म्हणजे इथं याचं युनिट काय येईल, न्यूटन पर वेबर. इथं याचं युनिट काय येईल, न्यूटन पर वेबर. हा पार्ट आपण घेतला होता. मग काय केलं आपण, पहिला मॅग्नेटिक फोर्स काढून घेतला होता. जसा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तसा मॅग्नेटिक फोर्स काढला. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय होता, एफ इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 इंटू Q1 Q2 डिव्हायडेड बाय KD स्क्वेअर. बरोबर आहे. आता इथं इप्सिलॉन 0 ला तुम्ही परमिटिव्हिटी ऑफ मीडियम म्हणत होता. बरोबर आहे. इप्सिलॉन 0 म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आणि नुसता इप्सिलॉन म्हणजे काय होता, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. आता इथं परमिटिव्हिटीच्या ऐवजी काय आहे, परमिएबिलिटी. आणि तो परमिएबिलिटी काय केला जातो, म्यू या अक्षराने दाखवला जातो. म्हणजे म्यू 0चा अर्थ काय, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस म्हणजे व्हॅक्यूम. आणि दुसरा आहे तो म्यू आर. म्यू आरचा अर्थ काय, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. बरोबर आहे. म्हणजे इथं काय आहे, परमिएबिलिटी विचारात घ्यायचं आहे. म्यू 0चा अर्थ काय, परमिएबिलिटी. बरोबर आहे का नाही, म्यू 0चा अर्थ काय, परमिएबिलिटी. आणि म्यू आरचा अर्थ काय, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. बरोबर आहे. आणि इथं चार्जेसच्या ऐवजी काय आहेत, पोल्स आहेत. चार्जेस तुम्ही Q1 Q2 न दाखवत होता, पोल्स तुम्ही M1 M2 न दाखवताय. आणि डी म्हणजे काय, त्या दोन चार्ज मधलं डिस्टन्स, त्या दोन पोल मधलं डिस्टन्स. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स बरोबर कसा आला, मॅग्नेटिक फोर्स F इज इक्वल टू 1/4 पाय म्यू 0 म्यू आर इंटू M1 M2 डिव्हायडेड बाय D स्क्वेअर. हा फोर्स आहे तो आपण न्यूटन मध्ये एक्सप्रेस केला. ठीक आहे. आणि मग काय करा, हा जो काय मिळालेला फोर्स आहे त्या मिळालेल्या फोर्सला काय करा तुम्ही, त्या मिळालेल्या फोर्सला एम न डिव्हाइड करा. का तर एच बरोबर काय आहे, एफ डिव्हायडेड बाय एम. एच बरोबर काय आहे, एफ डिव्हायडेड बाय एम. बरोबर आहे. एच बरोबर काय आहे, एफ डिव्हायडेड बाय एम. म्हणजे हा जो काय फोर्स आहे त्या फोर्सला काय करा तुम्ही, एम न डिव्हाइड करा. त्या फोर्सला जर तुम्ही एम न डिव्हाइड केलं, त्या फोर्सला जर एम न डिव्हाइड केलं तर काय होईल, वरच्या एका एमला हा एक एम कॅन्सल होईल. तुम्ही म्हणाल वरती M1 M2 आहे, कसा कॅन्सल करायचा, M1 M2 1 2 कधी तुम्ही सफिक्स देता जर एकापेक्षा जास्त क्वांटिटी असतील तर. बरोबर आहे. इथं दोन पोल आहेत म्हणून एक ते डिनोट करण्यासाठी तुम्ही त्याला M1 M2 असं म्हणताय. फायनली दे आर पोल्स. फायनली दे आर पोल्स. बरोबर आहे का नाही. म्हणजे जर तुम्ही ह्या फोर्सला जर तुम्ही एम न डिव्हाइड केलं तर काय होईल, एका एम ला वरचा एम कॅन्सल होईल. म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच बरोबर काय आला, 1/4 पाय म्यू 0 म्यू आर इंटू एम डिव्हायडेड बाय डी स्क्वेअर. ठीक आहे. आणि याचं युनिट काय येईल मग, न्यूटन पर वेबर हे त्याचं युनिट येईल. ठीक आहे. इथं M1 M2 म्हणजे काय, पोल स्ट्रेंथ. म्यू 0चा अर्थ काय, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. बरोबर आहे. म्यू आर चा अर्थ काय, म्यू आर रिलेटिव्ह परमिएबिलिटी. आणि डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पोल्स. अर्थ कळतं का. हा पार्ट आपण काल बघितलेला होता. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला. नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय. ठीक आहे. शेवटचा आता हे सेकंड लास्ट पॉइंट आहे. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय तो पार्ट बघायचा आता आपल्याला. आता बघा मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आहे. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, जसा इलेक्ट्रिक फ्लक्स आहे तसा मॅग्नेटिक फ्लक्स आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय सांगितलं होतं आपण, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे
इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय सांगितलं होता, एखाद्या चार्ज पासून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्ट होतात, बरोबर आहे का नाही, एखाद्या चार्ज पासून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्ट होतात, त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला तुम्ही काय म्हणत होता, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणत होता. आणि हा इलेक्ट्रिक फ्लक्स तुम्ही काय करत होता, साई अक्षरांनी डिनोट करत होता, बरोबर आहे का नाही. जसा इलेक्ट्रिक फ्लक्स आहे तसा मॅग्नेटिक फ्लक्स आहे, जसा इलेक्ट्रिक फ्लक्स आहे तसा मॅग्नेटिक फ्लक्स आहे. सेम काय म्हणता येईल आपल्याला, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, काय म्हणता येईल, काय म्हणता येईल, द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्टिंग फ्रॉम ए पोल, बरोबर आहे का नाही. एखाद्या पोल पासून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्ट होतात, त्या नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला काय म्हणता येईल, मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणता येईल. आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स काय केला जातो, फाय या सिम्बॉलनं दाखवला जातो. कुठला सिम्बॉल आहे, फाय. हा जो काय मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हा मॅग्नेटिक फ्लक्स काय केला जातो, फाय या सिम्बॉलनं दाखवला जातो. आणि त्याचं एसआय युनिट काय आहे, वेबर. त्याचं एसआय युनिट काय आहे, वेबर. तो WB या सिम्बॉलनं डिनोट केला जातो. कुठल्या सिम्बॉलनं डिनोट केला जातो, WB, वेबर. हे त्याचं काय आहे, वेबर हे काय आहे त्याचं युनिट आहे. SI. हा, हे त्याचं एसआय युनिट आहे. अर्थ कळतोय का बघा, हा सोपा आहे. एखाद्या पोल पासून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्ट होतात, जर तुम्ही इथं बघितलं, हा इथं डायग्राम बघितली, हा आता हा नॉर्थ पोल आहे, या नॉर्थ पोल पासून किती ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्ट झाले, या नॉर्थ पोल पासून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस बाहेर पडले, स्टार्ट झाले, ओरिजिनेट झाले, त्या नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला काय म्हणता येईल, मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणता येईल. अर्थ कळतोय का बघा. म्हणून मॅग्नेटिक फ्लक्सची डेफिनेशन काय सांगितली आपण, मॅग्नेटिक फ्लक्सची, द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्टिंग फ्रॉम ए पोल, बरोबर आहे का नाही. एखाद्या पोल पासून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्ट होतात, त्या नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला काय म्हणता येईल, मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणता येईल. आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स काय केला जातो, फाय या सिम्बॉलनं दाखवला जातो. आणि त्याचं एसआय युनिट काय आहे, वेबर. वेबर हे त्याचं एसआय युनिट आहे. आणि तो सिम्बॉल काय आहे त्याचा, WB हा त्याचा सिम्बॉल आहे, बरोबर आहे का. अर्थ कळतोय का बघा. हा काय सांगितले डेफिनेशन, आपण डेफिनेशन काय सांगितली मॅग्नेटिक फ्लक्सची. मॅग्नेटिक फ्लक्स इज डिफाइंड ॲज द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्टिंग फ्रॉम ए पोल, बरोबर आहे. एखाद्या पोल पासून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्ट होतात, त्या नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला काय म्हणता येईल, मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणता येईल. आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स काय केला जातो, फाय या सिम्बॉलनं दाखवला जातो, बरोबर आहे का नाही. हा आणि त्याचं एसआय युनिट काय आहे, वेबर. त्याचं एसआय युनिट काय आहे, वेबर. जर ही तुम्ही डायग्राम बघितले तर ह्या डायग्राम मध्ये दिसून जाईल तुम्हाला, नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल पासून लाईन स्टार्ट झाल्या आणि एंड कुठं झाल्या, साऊथ पोलला, बरोबर आहे का नाही. हे जे काही दोघांच्या मधल्या ह्या ज्या काही लाईन्स आहेत, त्या ज्या काही या दोघांच्या मधल्या लाईन्स आहेत, त्या सगळ्या लाईनला काय म्हणता येईल आपल्याला, त्या सगळ्या लाईनला काय म्हणता येईल आपल्याला, मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणता येईल, बरोबर आहे का नाही. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, त्या पोल पासून स्टार्ट होणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला काय म्हणता येईल, मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणता येईल. म्हणून त्याचे डेफिनेशन काय सांगितले, द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्टिंग फ्रॉम ए पोल इज नोन ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. त्याचा सिम्बॉल काय आहे, फाय. फाय इज इट्स सिम्बॉल. आणि त्याचं युनिट काय आहे, वेबर. WB इज इट्स युनिट. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितला होता, नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. जसा तुम्ही इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी बघितला, हा इलेक्ट्रिक डेन्सिटी तुम्ही काय केलता, D या अक्षराने दाखवला असता, बरोबर आहे. तसं इथं काय बघायचं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बघायचा आहे. हा त्यालाच म्हटलं जातं मॅग्नेटिक इंडक्शन. आणि हा जो काय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे, हा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी काय करायचा आहे, D या सिम्बॉलनं डिनोट करायचा आहे.
बरोबर आहे का नाही? तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी काय सांगितला होता? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू फाय डिवायडेड बाय ए. बरोबर आहे का नाही? एखाद्या ठराविक एरियामधून, एखाद्या युनिट एरियामधून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस बाहेर पडत होते. बरोबर आहे का नाही? जर एखाद्या ठराविक एरियामधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची संख्या जास्त, डेन्सिटी जास्त. बरोबर आहे का नाही? डेन्सिटी म्हणजे घनता. बरोबर आहे. जर एखाद्या एरियामधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची संख्या कमी, डेन्सिटी कमी असं म्हणता येईल. तर एखाद्या एरियामधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची संख्या जास्त, डेन्सिटी जास्त असते. डेन्सिटी जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. म्हणजे जर फ्लक्सची संख्या वाढली, डेन्सिटीची संख्या वाढते. फ्लक्सची संख्या कमी, डेन्सिटीची संख्या कमी होईल असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय सांगता येईल? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस passing through unit area. त्या युनिट एरियामधून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस बाहेर पडतात त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणतात. त्या एरियामधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची संख्या जास्त, त्याची डेन्सिटी जास्त. त्या एरियामधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची संख्या कमी, डेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही झाली इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. आता आपल्याला काय बघायचंय? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बघायची. अगदी सेम आहे. मग काय करा? एक मॅग्नेट विचारात घ्या. बरोबर आहे का नाही? आणि ह्या मॅग्नेट काय केलं? एखाद्या ठराविक एरियामध्ये ठेवलंय असं सांगा. बरोबर आहे का नाही? समजा ह्याचा आपण काय केला? एखादा ठराविक युनिट एरिया विचारात घेतला. इथं काय केला? त्याचा युनिट एरिया विचारात घेतला. आता ह्या युनिट एरियामधून किती फ्लक्स बाहेर पडतील? बरोबर आहे का नाही? ह्या युनिट एरियामधून किती फ्लक्स बाहेर पडतील? त्या युनिट एरियामधून किती फ्लक्स बाहेर पडतील, किती फ्लक्स पास होतील. बरोबर आहे. त्याच्यावरून त्याची काय ठरणार आहे? डेन्सिटी ठरणार आहे. ह्या युनिट एरियामधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची संख्या जास्त, डेन्सिटी जास्त म्हणता येईल. या युनिट एरियामधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची संख्या कमी, डेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं डेन्सिटी म्हणजे काय आहे? द नंबर ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू युनिट एरिया. त्या युनिट एरियामधून किती फ्लक्स बाहेर पडतात त्याला काय म्हणा? त्याची डेन्सिटी म्हणा. त्या युनिट एरियामधून बाहेर पडणाऱ्या, पास होणाऱ्या फ्लक्सची संख्या जास्त, डेन्सिटी जास्त. त्या युनिट एरियामधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची संख्या कमी, फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आहे? मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आहे? फाय डिवायडेड बाय ए आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? त्या युनिट एरियामधून पास होणाऱ्या फ्लक्सच्या संख्येला काय म्हणता येईल? फ्लक्स डेन्सिटी म्हणता येईल. त्याला दुसरं नाव काय आहे? मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? लक्षात येते का? म्हणून डेफिनेशन काय सांगितले मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीची? त्या मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीची डेफिनेशन काय सांगितले? किंवा ह्या मॅग्नेटिक इंडक्शनचे डेफिनेशन काय सांगितले? द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू युनिट एरिया किंवा टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू युनिट एरिया त्याला काय म्हणता येईल? आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी असं म्हणता येईल. त्यालाच मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. कळते का सर्वांना? आवाज येतोय माझा? आवाज येतोय का माझा? येस सर. काय केलंय आपण? एक सरफेस एरिया घेतला, त्यामध्ये सेंटरला मॅग्नेट ठेवला. त्या सरफेस एरियाचा एक युनिट एरिया विचारात घेतला. युनिट म्हणजे 1. युनिट एरिया म्हणजे 1 मीटर स्क्वेअर एरिया विचारात घेतला. तर काय होणार आहे? नॉर्थ पोल पासून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस स्टार्ट होतील. बरोबर आहे का नाही? मग ह्या युनिट एरियामधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस बाहेर पडतील? बरोबर आहे. म्हणजे ह्या युनिट एरियामधून किती
मॅग्नेटिक फ्लक्स बाहेर पडतील, पास होतील, त्याच्यावरून त्याची डेन्सिटी ठरणार आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यावरून त्याची डेन्सिटी ठरणार आहे. त्या युनिट एरिया मधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची संख्या जास्त, त्याची डेन्सिटी जास्त म्हणता येईल. त्या युनिट एरिया मधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची संख्या कमी, त्याची डेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय आहे? फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय? तर फ्लक्स डिवायडेड बाय एरिया. बरोबर, इथं फॉर्म्युला लिहिलाय बघा. त्या युनिट एरिया मधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सलाच काय म्हणता येईल? फ्लक्स डेन्सिटी असं म्हणता येईल. म्हणून त्याची डेफिनेशन काय सांगितले? मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. बरोबर आहे. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय सांगितलंय, किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय सांगितला? मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. ठीक आहे. त्या युनिट एरिया मधून किती मॅग्नेटिक फ्लक्स पास होता, इथं डेफिनेशन दिले बघा. त्या युनिट एरिया मधून किती मॅग्नेटिक फ्लक्स पास होतात, बाहेर पडतात, ओरिजिनेट होतात, त्या मॅग्नेटिक फ्लक्सलाच काय म्हणता येईल? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी असं म्हणता येईल. त्या युनिट एरिया मधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची संख्या जास्त, त्याची डेन्सिटी जास्त. या युनिट एरिया मधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची संख्या कमी, त्याची डेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितलंय बघा. डेफिनेशन, दोन्ही डेफिनेशन बघा. काय सांगितलंय डेफिनेशन म्हणजे? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी और मॅग्नेटिक इंडक्शन इज डिफाइंड ॲज द मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू युनिट एरिया, किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज डिफाइंड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया ऍट दॅट पॉइंट. बरोबर, आपल्याला माहित आहे, फॉर्म्युला माहित असेल तर डेफिनेशन सांगता येईल. डिवायडेड बाय असेल तर तुम्ही कुठला शब्द वापरता? पर. डिवायडेड बाय असेल तर कुठला शब्द वापरता तुम्ही? पर. पर युनिट हा शब्द वापरता. हो, बरोबर आहे का नाही? म्हणजे इथे मॅग्नेटिक इंडक्शन कसा डिफाईन करता येईल? फॉर्म्युल्यावरून. मॅग्नेटिक इंडक्शन और मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज डिफाइंड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. ठीक आहे. मग आता इथं युनिट बघा, काय युनिट सांगता येईल याचं? युनिट काय सांगता येईल? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचं युनिट म्हणजे फ्लक्स युनिट डिवायडेड बाय एरियाचं युनिट. फ्लक्स युनिट काय आहे? वेबर. एरियाचं युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर. म्हणजे याचं युनिट काय आलं? वेबर पर मीटर स्क्वेअर. याचं युनिट काय आलं? वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि हे वेबर पर मीटर स्क्वेअर, हे वेबर पर मीटर स्क्वेअर कुणाशी इक्वालेंट असतात? टेस्ला. these वेबर पर मीटर स्क्वेअर आर इक्वालेंट टू टेस्ला. आणि हा टेस्ला काय केला जातो? टी अक्षराने दाखवला जातो. बरोबर आहे. टीचा अर्थ काय? टेस्ला. हे जे काय वेबर पर मीटर स्क्वेअर आहेत, हे वेबर पर मीटर स्क्वेअर कुणाशी इक्वालेंट आहेत? टेस्लाशी इक्वालेंट आहे. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक इंडक्शन याचा एसआय युनिट काय? टेस्ला, किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर हे त्याचं एसआय युनिट येईल. म्हणजे याच्यावरून आपल्याला सांगता येईल की एक टेस्ला म्हणजे किती असतात? इथं दिलंय बघा. एक टेस्ला म्हणजे किती असतात? 1 टेस्ला इज इक्वल टू 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. बरोबर आहे का नाही? एक टेस्ला म्हणजे किती असतात? 1 वेबर पर मीटर स्क्वेअर असतात. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक इंडक्शन आपण बघितला होता. त्यानंतर आता ह्यामधला शेवटचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. काय? रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच. तर ह्याच्या अगोदर बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये असंच आपण रिलेशन बघितलं होतं. कशामधलं रिलेशन होतं? डी आणि ई मधला रिलेशन होता. डी आणि ई मधला रिलेशन होता. डी ला म्हटलं होतं तुम्ही इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी आणि ई ला म्हटलं होतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. अगदी इथं सिमिलर आपल्याला रिलेशन बघायचं आहे. कुठलं? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी की जो काय केला जातो? बी अक्षराने दाखवला जातो. आणि दुसरा मॅग्नेटिक इंटेन्सिटी तो एच अक्षराने दाखवला जातो. तिथं हे दोन एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल होते. सिमिलरली इथे हे दोन एकमेकाला कशा आहेत? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे. म्हणजे एक तुम्हाला कन्सेप्ट कळाला, पॅरलली हा दुसरा कन्सेप्ट तुम्हाला इथं काय करता येतोय? लिहिता येतोय. बरोबर आहे. मग इथं काय केलं तर तुम्ही डी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई होता. मग काय केला? हा प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकला. इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतला होता. इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू ई असा घेतला होता.
आणि कॉन्स्टंट काय केलता, इप्सिलॉन या अक्षराने डिनोट केलता, डी इज इक्वल टू इप्सिलॉन इंटू ई. बरोबर आहे का नाही. आणि इप्सिलॉनची किंमत माहित होती आपल्याला, काय इप्सिलॉन बरोबर काय होता, इप्सिलॉन 0 के होता. मग ही इप्सिलॉनची किंमत इथं ठेवली होती आपण. तर फायनली काय मिळाला होता तुम्हाला, फायनली काय मिळाला होता इथे, तर डी इज इक्वल टू इप्सिलॉन 0 के ई मिळाला होता. बरोबर आहे का नाही. हा काय होता, डी आणि ई मधला रिलेशन होता. हा काय होता, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मधला रिलेशन होता. बरोबर आहे का नाही. हे लास्ट टाइमला आपण बघितलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. अगदी त्या पद्धतीनं आता मॅग्नेटिझम मध्ये बघायचं आहे. अगदी त्या पद्धतीनं काय करायचं आपल्याला, मॅग्नेटिझम मध्ये बघायचं. ठीक आहे. तर आता मॅग्नेटिझम मध्ये काय आहे बघा, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी आहे आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच आहे. आपल्याला माहित आहे इंटेन्सिटी जास्त असेल, बघा समजून घ्या, प्रपोर्शनॅलिटी समजून घ्या. इंटेन्सिटी जास्त असेल तर, इंटेन्सिटी जास्त आहे म्हणजे फोर्स जास्त आहे, फोर्स जास्त आहे म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जास्त आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जास्त आहे म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जास्त आहे म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी जास्त आहे. अर्थ कळतोय का बघा, थोडस परत एकदा बघूया, समजून घ्या. हे कळालं की संपून जाईल, टॉपिक संपतो आपला इथे. बघा मॅग्नेटिक इंटेन्सिटी जास्त आहे, इंटेन्सिटी जास्त आहे म्हणजे फोर्स जास्त आहे, फोर्स जास्त आहे म्हणजे फ्लक्स जास्त आहे, फ्लक्सची संख्या वाढली म्हणजे इंटेन्सिटी वाढली, डेन्सिटी वाढली. बरोबर आहे का नाही. हा तसाच समजा इंटेन्सिटी कमी आहे, इंटेन्सिटी कमी आहे म्हणजे फोर्स कमी आहे, फोर्स कमी आहे म्हणजे फ्लक्सची संख्या कमी आहे, फ्लक्सची संख्या कमी आहे म्हणजे डेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे का, अर्थ कळतोय का बघा. म्हणजे इंटेन्सिटी वाढली, फोर्स वाढला, फोर्स वाढला म्हणजे फ्लक्सची संख्या वाढली म्हणजे डेन्सिटी वाढली. बरोबर आहे. इंटेन्सिटी कमी आहे म्हणजे फोर्स कमी आहे, फोर्स कमी आहे म्हणजे फ्लक्सची संख्या कमी आहे, फ्लक्सची संख्या कमी आहे म्हणजे डेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे का नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल, इंटेन्सिटी वाढली की डेन्सिटी वाढते, इंटेन्सिटी कमी डेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून बी आणि एच हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून बी आणि एच हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे का नाही. मग आता काय करा, नेहमीप्रमाणे सोडवा. कसं सोडवताय, हे प्रोपोर्शनॅलिटी काढून टाका. कसं सोडवताय, हे प्रोपोर्शनॅलिटी काढून टाका. आपल्याला माहित आहे काय करायचंय, प्रोपोर्शनॅलिटी काढून टाका, त्याच्याऐवजी इज इक्वल टू कॉन्स्टंट घ्या. म्हणजे काय येईल, बी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू एच. बरोबर आहे का नाही. बी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू एच येईल. मग हा कॉन्स्टंट तुम्ही कुठल्या तरी एका अक्षराने डिनोट करता. तिथं जो काय कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट काय केला जातो, म्यू या अक्षराने डिनोट करायचा आहे. हिअर कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय लेटर म्यू. आणि ह्या म्यूलाच काय म्हणायचं आहे, परमिएबिलिटी ऑफ मीडियम. त्या म्यूलाच काय म्हणायचं आहे, परमिएबिलिटी ऑफ मीडियम. आणि आपल्याला माहित आहे म्यूची किंमत किती आहे, म्यू 0 म्यू आर. म्यूची किंमत किती आहे, म्यू 0 म्यू आर. की जसं इप्सिलॉनची किंमत इप्सिलॉन 0 के आहे. बरोबर, इप्सिलॉन 0 के आहे. अगदी त्या पद्धतीनं तिथं म्यूची किंमत काय आहे, म्यू 0 म्यू आर आहे. आणि मग जर ही म्यूची किंमत इथं टाकली, इथं जर आपण म्यूची किंमत टाकली, काय येईल म्यूची किंमत, म्यू 0 म्यू आर. तर फायनल फॉर्म्युला काय मिळाला तुम्हाला, बी इज इक्वल टू म्यू 0 म्यू आर एच. फायनल फॉर्म्युला काय मिळाला, बी इज इक्वल टू म्यू 0 म्यू आर एच. हा फायनल फॉर्म्युला मिळाला. बरोबर आहे. इथं म्यू 0 चा अर्थ काय, परमिएबिलिटी ऑफ एअर. म्यू आर चा अर्थ काय, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. बी चा अर्थ काय, मॅग्नेटिक इंडक्शन किंवा त्यालाच मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हटलं जातं. याचा अर्थ काय, मॅग्नेटिक इंटेन्सिटी असं म्हणायचं आहे. अहो जमेल का, जमेल का. हो सर. येस सर. तर हे अशा पद्धतीनं काय आहे, हा आपला मॅग्नेटिझम हा टॉपिक संपला. अतिशय लहान टॉपिक आहे. बरोबर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक कळाला, मॅग्नेटिझम कळेल. हा इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये चार्जेस आहेत Q1 Q2, इकडे काय आहेत, पोल्स आहेत.
नॉर्थ पोल, साऊथ पोल, आणि हे पोल काय केले जातात, M1 M2 न दाखवले जातात. चार्जेस कुलम मध्ये मोजले जातात. पोल स्ट्रेंथ वेबर मध्ये मोजली जाते. बरोबर आहे. तिकडे चार्जेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन आहे. सिमिलरली इकडे मॅग्नेट मध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन आहे. चार्जेस काय करतात, लाईक चार्जेस एकमेकाला रिपील करतात, अनलाईक चार्जेस एकमेकाला अट्रॅक्ट करतात. अगदी त्या पद्धतीनं लाईक पोल एकमेकाला रिपील करतात, अनलाईक पोल एकमेकाला अट्रॅक्ट करतात. बरोबर आहे. तिकडं चार्ज मध्ये जो फोर्स होता तो फोर्स त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता. तो फोर्स कसा लिहिला तुम्ही, F is equal to 1/4πε0 into Q1 Q2 divided by KD square ह्या फॉर्म्युलाने मांडला. इथेही सिमिलरली आहे. F is equal to 1/4πμ0 into M1 M2 divided by μr d square ह्या फॉर्म्युलाने मांडताय. बरोबर आहे का नाही. त्यानंतर तिकडे इलेक्ट्रिक फील्ड होता, इकडे मॅग्नेटिक फील्ड आहे. इकडे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी होती, इकडे मॅग्नेटिक इंटेन्सिटी. त्यानंतर तिकडे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स होत्या, इकडे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स होता. तिकडे तुम्ही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसच्या प्रॉपर्टी सांगत होता, कॅरेक्टरिस्टिक सांगत होता, गुणधर्म सांगत होता. तिकडे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टी, कॅरेक्टरिस्टिक, गुणधर्म सांगा. बऱ्याचशा गोष्टी सारख्या आहेत. तिकडं पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ जास्त होती, त्यामुळे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट होतात, निगेटिव्हला एंड होतात. तिकडं नॉर्थ पोलची स्ट्रेंथ जास्त आहे, त्यामुळे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नॉर्थ पोल पासून स्टार्ट होतात, साऊथ पोलला एंड होतात. बरोबर आहे का नाही. त्यानंतर बघितला होता तिकडे इलेक्ट्रिक फ्लक्स होत्या, तिकडे मॅग्नेटिक फ्लक्स आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स साई अक्षराने दाखवत होता, इकडे मॅग्नेटिक फ्लक्स फाई अक्षराने दाखवत आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स कशामध्ये मोजत होता तुम्ही, कुलम मध्ये मोजत होता, तर मॅग्नेटिक फ्लक्स वेबर मध्ये मोजताय. बरोबर आहे का नाही. त्यानंतर आपण बघितलं होता तिकडे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी होता, तो डी अक्षराने दाखवत होता. इकडे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे, तो बी अक्षराने दाखवत आहे. बरोबर आहे का नाही. आणि त्याला तुम्ही मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणताय. त्यानंतर जो काय इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी होता त्याचं युनिट काय होतं, कुलम पर मीटर स्क्वेअर. तर ह्या ज्या काय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहेत किंवा मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याचं युनिट काय आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर इकडे आपण डी आणि ई मधलं रिलेशन बघितलं होतं. तर इथं मॅग्नेटिझम मध्ये काय करताय, बी आणि एच मधलं रिलेशन बघताय. काय मिळालं होतं रिलेशन तिकडे, डी इज इक्वल टू ε0 के ई मिळाला होता. तर इकडे काय मिळतंय तुम्हाला, इकडे काय मिळतोय, बी इज इक्वल टू μ0 μr एच मिळतोय. बरोबर आहे का नाही. हे असं दोन्ही मध्ये अनालॉजी आहे, दोन्ही मध्ये बऱ्याचशा बाबतीत साम्य आहे. ठीक आहे. तर ह्या दोन्हीचा जर तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील. तिकडे तुम्ही ε0 ला परमिटिव्हिटी म्हणत होता, कारण दोन चार्जेस तुम्ही कुठल्या मीडियम मध्ये ठेवताय, तो मीडियम पण महत्वाचा आहे. तसा इथं दोन मॅग्नेट तुम्ही कुठल्या मीडियम मध्ये ठेवताय, तो मीडियमही महत्वाचा आहे. आणि त्या मीडियमची इथं परमिएबिलिटी विचारात घेत होता. तिकडे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये परमिटिव्हिटी विचारात घेत होता, तिकडे परमिएबिलिटी विचारात घेत आहे. बरोबर आहे का नाही. ह्या दोन्ही मधले अनालॉजी आहे. त्यामुळे एक पार्ट कळाला, दुसरा पार्ट कळेल. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या डेफिनेशन कळाल्या, मॅग्नेटिझमच्या डेफिनेशन लगेच कळून जाते. जमेल का. ठीक आहे. तर आपण काय करूयात, इथे थांबूयात. अशा पद्धतीनं हा आपला टॉपिक काय झालाय, 14 नंबर प्रेझेंट. थांबा, एक 2 मिनिट थांबा, 1-2 मिनिट थांबा प्लीज.